मनीष 11 कांबे. दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये फाईट करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं आणि जेवढे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सगळ्यांचं देखील आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आमचे निखिलजी बाबर सर या स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हचे प्रोप्रायटर आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, यात मात्र कोणती शंका नाही आहे. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. निखिलजी बाबर सर खरंतर त्यांचं देखील आमच्या समालोचनाच्या वाटचालीमध्ये फार मोठा रोल राहिलेला आहे, कारण चिरल्याच्या मैदानावरती जी 3.5 लाखाची नाईट स्पर्धा व्हायची राधिया एंटरप्राइजेसची, त्यांनी मला 5 लाखाची ती स्पर्धा व्हायची आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी मला संधी दिली आहे. पहिली स्पर्धा आम्ही केली होती, त्यानंतर दुसरी स्पर्धा ती होती. त्या देखील आठवणी आहेत. यावेळेस अखो टप्पाचा बॉल फुल करण्याच्या प्रयत्नामध्ये एज घेतली आणि विकेट किपर यांनी कॅरी केला आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बॅटिंग करत असताना शूरसंघर्ष मोहोपाडा टीमला. फलंदाज होतील बाद. शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रवक्ते आदरणीय शैलेशजी सोनावळे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. राजेशजी तांडेल यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. शैलेशजी सोनावळे प्रवक्ते आहेत रायगड जिल्हा शिंदे गटाचे. आमचे पंचशील नगर मित्र परिवाराचे ते करत मित्र परिवारातील आहेत शैलेशजी सोनावळे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येते. चौकाराने त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलंय. शैलेशजी सोनावळे. मॅच आपण पाहतोय कांबे आणि एका बाजूला शिवसंघर्ष मोपाडा. धन्यवाद. सुनीलजी गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण स्पर्धेमध्ये करूया हार्दिक स्वागत. यावरचा बॉल ऑन साईडला फिरून मारण्याचा प्रयत्न होता. थोडेसे शफल झाले होते, जागा क्रिएट केली होती, परंतु बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क मैदानाच्या आतमध्ये होत नाही आहे. बीट केले पूर्णपणे. टॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड होताना यावेळेस आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश म्हात्रे युवा गोलंदाज मनीष 11 कांबे या संघाकडून खेळताना मात्र या गोलंदाजाने फार कमी वेळामध्ये स्वतःच्या नावाची ओळख मात्र निर्माण केली आहे आणि या फिरकीपट्टू म्हणून मात्र आता हा गोलंदाज सातत्याने पाहायला मिळतो. यावेळेसचा देखील चेंडू कमालीचा होता. बॅकफुटवरती पूर्णपणे फलंदाजाला ढकललं होतं. फटका एक्झिक्यूट करायचा होता, पण इथून देखील संपर्क नाही आहे. कमालीचं कौशल्य, कमालीची गोलंदाजीची कला, दोन्ही दिशेने मात्र वळण घेणारे चेंडू फेकण्याचं कौशल्य सिद्धेश म्हात्रे यांच्याकडे. बरीचशी मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ आता मिळतोय. पुन्हा एकदा बीट झालाय, परंतु लॉंग स्टॉपकडे यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. नशिबाची साथ. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पायीचा चौकार. धावा 4. मैदानाच्या आतमध्ये
पाहुण्यांचं आगमन मात्र यावेळेस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बरीचशी पाहुणे मंडळी मात्र आता या व्यासपीठावरती सातत्याने येतील. तिरंगा चषक म्हटलं, अचानकचं क्रीडांगण म्हटलं आणि पाहुण्यांची मांदियाळी नसेल असं कधीच झालं नाही आहे. खरं तर ग्रुप ग्रामपंचायत वासांबेचे माजी सरपंच सन्माननीय कृष्णशेठ पारंगे साहेबांचं आगमन, त्यांचं स्वागत आपण करूया. माजी सरपंच आदरणीय कृष्णशेठ पारंगे आणि आताचे रीस पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तिरंगा चषकामध्ये त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. कृष्णशेठ पारंगे साहेब रीस पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याच्याच बरोबरीने ग्रुप ग्रामपंचायत वासांबेचे माजी सरपंच देखील राहिले आहेत. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मात्र त्यांना आपण पाहतोय. त्यांना देखील आपण राजकीय वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया. साहेबांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये जर आपण खेळाकडे वळालो तर धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला 8 धावा पाहायला मिळते. 1 विकेट लूज केलं. बॅटिंग करताना टीम शिवसंघर्ष मोहोपाडाने शेवटचा बॉल, स्विच हिटचा फटका, रिव्हर्स बॉल हवेमध्ये, खेळाडू मात्र पाठलाग करतात. नो मॅन स्टँड देअर, प्रयत्न केले, यश मिळत नाहीये. बॉल मात्र जमिनीवरती टप्पा पडलाय. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या बरोबरीने पिवनचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं शिवसंघर्ष मोहोपाडा संघाने आणि टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 10 धावा, लॉस ऑफ 1 विकेट जमा झाली आहे. फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि पाहुण्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. दरम्यान पारितोषिकांची बरसात मैदानाच्या आतमध्ये आता होती आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जर प्रेक्षकांमध्ये ऐवा कॅच पकडली गेली तर अमरभाई गायकवाड यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक ऐवा कॅचसाठी देखील या ठिकाणी दिलं जाईल. त्याच्याच बरोबरीने व्यासपीठावरती आपण सन्माननीय अरुण गायकवाड साहेबांना पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार आले, 3000 रुपयांचं पारितोषिक आणि त्यांचे सुपुत्र अक्षय गायकवाड यांच्याकडून 3 बॉल 3 चौकार आले तर 1000 हे पारितोषिक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण डिक्लेअर करतोय. चांगली संधी आहे फलंदाजांसाठी. पारितोषिकांची बरसात मात्र मैदानाच्या आतमध्ये होती आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आता आर्यन कुळंगे सज्ज झाल्यात. पहिलाच बॉल, पहिला चेंडू बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड टॉप स्टंपची लाईन मेंटेन केली आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडू फेकला होता. रूम दिला होता फलंदाजाला पण त्या रूमचा फायदा उचलता आला नाहीये. ॲज अन रायटी बॅटर जेव्हा आउटसाइड द ऑफस्टंप लाईनचे बॉल तुम्हाला डिलिव्हर्ड केले जातात, ऑफसाईड स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे. टेक्निकल बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. यावरचा बॉल पुन्हा एकदा बीट झाल्यात. बॅट आणि बॉलचा इथून देखील संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. सन्माननीय सूरजजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल बॅक टू बॅक डॉट पाहिल्यात. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आले. त्यानंतर मात्र फलंदाजाशी चर्चा केली गेली. त्याला अनुभव जो आहे तो शेअर केला नॉनस्टॉक यांच्या बॅटरनी आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा ते सज्ज झाल्यात. कानमंत्र दिलाय, फायदा होणार का? बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. टॉपेज घेतली होती त्या ठिकाणी. प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये. बॉल त्या ठिकाणी घरंगात चालला होता डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. 2 तिसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस होता पण तिसरी धाव मात्र मिळणार नाहीये. 50वी दुहेरी धाव या स्पर्धेमध्ये पूर्ण झाली आहे असे आमचे मयूरजी पाटील रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे सदस्य, एक उत्कृष्ट गुणलेखक आम्हाला माहिती कळवतात की 50 डबल्स या स्पर्धेमध्ये कंप्लीट झाल्यात. सगळे आयोजक जे आमचे आहेत, खरं तर अष्टविनायक क्रिकेट संघ मोहोपाडा सगळे आयोजक यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण या. सगळ्या आयोजकांना सूचना आहे की व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेसचा मिस टायमिंग फटका. आणखीन एक बॉल हवेमध्ये. कोणताच खेळाडू त्या ठिकाणी झेल कॅरी करण्यासाठी नव्हता.
नशिबाची साथ मिळतीये. शिवसंघर्ष या नावाने खेळतो आणि त्यांना धावांसाठी पण संघर्ष आता करावा लागतोय. मैदानाच्या आतमध्ये कैवल्य 11 या नावाने मात्र शिवसंघर्ष मोहपाडा संघ हा मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय मनीष 11 कांबे या दोन टीम दरम्यान मात्र मॅच होती. या स्कोर कार्डचं जर आपण विवरण पाहिलं 13 धावा स्कोर कार्डवर जमवल्या गेल्या. अपील झाली आहे यावेळेस पंचांकडे LPW साठी उत्साह होता या अपीलमध्ये, परंतु 11 खेळाडू अपील करताना पाहायला मिळत नाहीयेत. त्या ठिकाणी पंचांचा लेगबाईचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय आणि एक धाव इथून कंप्लीट केली जाते. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्यामुळे पंचाने लेगबाईचा सिग्नल दिलाय. शरीरावरती आदळला होता, परंतु इम्पॅक्ट आउटसाईड द ऑफ असावा आणि त्यामुळे तो निर्णय आपण पाहिला लेगबाईचा. एक धाव. यावेळेस देखील फटका ऑफ साईडला ड्राईव्ह केला जाते बॉल. इथून पुन्हा एकदा एकच धाव मैदानाच्या आतमध्ये मिळतीये. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतायत. एकेका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये लढाई करताना शिवसंघर्ष मोहपाडा टीम कैवल्य 11 या नावाने खेळतीये. 2 ओव्हरचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती 15 धावा लॉस ऑफ 1 विकेट जमवल्यात शिवसंघर्ष मोहपाडा टीमने. 15 धावा झाल्यात. 7.50 ची सरासरी प्रति षटकामागे यावेळेस राखली जातीये. अचानकचं क्रीडांगण अर्थातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी म्हणून या स्पर्धेला मात्र या मैदानाला आपण ओळखतोय आणि या मैदानावरती मात्र ही नाईट रजनी तिरंगा चषकाची या ठिकाणी आपण सगळे अनुभवतोय. बरेचसे लाईव्ह व्ह्युअर्स या स्पर्धेला एन्जॉय करतायत. खरं तर अवघ्या 1 दिवसाआधी देखील मैत्री चषकाची डे नाईटची स्पर्धा या मैदानावरती मात्र आपण पाहिली. बल्लाळेश्वर आळी आंबिवली यांचं ते आयोजन होतं आणि यावेळेस मात्र अष्टविनायक मोहपाडा यांचं आयोजन आहे. तिरंगा चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल मात्र या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक असतील. 3 ओव्हरची मॅच आहे. चला स्पीडअप पण ठेवा तिकडे. कांबे संघ विनंती आहे आपण जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनिटांचा कालावधी आहे ज्याच्यामध्ये एक सत्र कंप्लीट करणं महत्त्वाचं, त्यामुळे अधिकचा वेळ घेऊ नका. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला मात्र एन्जॉय करतायत. खरं तर सगळ्यांना उत्सुकता होती की अचानकच्या क्रीडांगणावरती स्पर्धा होणार कधी, परंतु आता मात्र त्या स्पर्धांना सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये या मैदानावरती आपल्याला STP ट्रॉफी देखील मात्र पाहायला मिळणार आहे. सुरेश दादा पाटील साहेबांची ती स्पर्धा STP ट्रॉफी येणाऱ्या काळामध्ये याच मैदानावरती असेल. ड्राईव्ह केलं जाते बॉल ऑफ साईड वरती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. ओव्हर क्रमांक 3 न्यू बॉलर केम ऑन ट्रॅक. गोलंदाज आदी म्हात्रे पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती एक धाव घेतली आणि टीमची धावसंख्या आता 16 या आकड्यावरती पोहोचली आहे. खरं तर आता गोलंदाज आदी म्हात्रे या स्पर्धेमधील 666वा बॉल फेकतायत. लोवर फुल टॉस ऑन साईडला तडाखा दिलाय. उंची जास्त होती परंतु इथून लांबी मिळत नाहीये. झेलला कॅरी केलं जाईल. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिले आर्यन मोकल. पवेलियनचा रस्ता दाखवला जातोय. दुसरा धक्का फलंदाज इथून बाद. सन्माननीय आमचे किरणजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी किरणजी गायकवाड साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. लोवर फुलटॉस बॉल त्या ठिकाणी होता, कन्व्हर्ट करता आला नाहीये. खरं तर बॉल हवेमध्ये गेला. उंची होती बरीचशी परंतु लांबी थोडीशी अपुरी राहिली आणि चांगला झेल कॅरी केला गेला साईड स्क्रीन बाउंड्री लाईनच्या दिशेने. फलंदाज बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बॅटर दाखल झालेत. नरेंद्र इनॅट क्रमांक 4 या पोझिशनवरती त्यांना मात्र पाठवलंय. एक हार्ड हिटर म्हणून त्यांची ओळख राहिली आहे शिवसंघर्ष मोहपाडा टीमसाठी आणि आता हार्ड हिटिंगची गरज पण मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर संघाला जेव्हा गरज असते तेव्हा तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. खरं तर यशाचा मार्ग संघर्षातूनच जात असतो आणि तुमच्या टीमचं नाव देखील शिवसंघर्ष मोहपाडा आहे. त्यामुळे आता इथून मात्र प्रयत्न करायचे आहेत. ऑन साईडला फटका मारायचा होता. जानाता वाशी पहुंच गए काशी या गोष्टीचा उल्लेख. येथून रनआउटची संधी निर्माण झाली आहे. थोडासा थ्रो अजून ॲक्युरेट असता तर फलंदाज बाद होऊ शकले असते परंतु बाल बचावल्यात. छान बची तो लाखो पायी या गोष्टींचा उल्लेख मात्र केला जातो आणि त्या ठिकाणी कोणतीच धाव मिळत नाहीये. खरं आमचे HP कंपनीचे सुपरवायझर आदित्यजी कोंडिलकर हे देखील मात्र या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण स्पर्धेमध्ये करूया स्वागत. यावरचा बॉल ऑन साईडला लॉफ केलाय. उंची जास्त होते. येथून लांबी नाहीये.
नरेंद्र यांना देखील पवेलियन मध्ये परत पोहोचावं लागेल. शिवसंघर्ष मोपाडा या मैदानावरती मात्र आता आपली हुकूमत गाजवू शकत नाहीये. स्वर्गीय मनीष इलेवन कांबे युवा संघ आणि युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देतून बाद. फलंदाज येथून मात्र बाद झालेत. नरेंद्र यांना परत पवेलियन मध्ये पोहोचावं लागते. अवघ्या 2 बॉलचा त्यांनी सामना केला, त्याच्यामध्ये एकही धाव त्यांना काढता आली नाहीये आणि परत मात्र पवेलियन मध्ये जात असताना न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. एक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांना आता संधी मिळतीये. टीमची धावसंख्या फक्त 16 या आकड्यावरती स्थिरावली आहे. 2 बॉल्स आर स्टील रिमेन इन द फर्स्ट इनिंग. 2 बॉल अजूनही बाकी आहेत पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या झाली आहे फक्त 16. येथून मात्र आता थंडी थोडीशी वाढली आहे आणि त्याच्यामध्ये धावा कदाचित कमी होताना पाहायला मिळतील, कारण या मॅचमध्ये तसंच चित्र आहे. फक्त 16 धावा. लेफ्टी बॅटर ॲडव्हान्टेज घेऊ शकतील का या मैदानाचा? जर आपण पाहिलं तर रायटी बॅटरसाठी ज्या स्क्वेअर बाउंड्रीज आहेत त्या लेफ्टीच्या कम्पॅरिझनमध्ये थोड्या कमी आहेत, त्यामुळे त्यांना तो फायदा मैदानाच्या आतमध्ये आता मिळेल का पाहणं गरजेचं. आधी मात्र यांचं कौतुक करावं लागेल. एक नौजवान युवा खेळाडू, पण काय कमालीची गोलंदाजी झाली आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला लॉफ्ट केलाय अलॉंग द कार्पेटने. लॉंग ऑन कडे बॉल. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल. एकाच धावेवरती समाधान मानलाय. बचेंगे तो और भी लढेंगे. खरं तर बचेंगे तो और भी लढेंगे. पहिल्या मॅच मध्ये देखील आदी म्हात्रे यांचा खेळ मनीष इलेवन कांबे संघासाठी फार चांगला राहिला होता. मॅच विनरचा रोल या खेळाडूने मात्र आपल्या टीमसाठी अदा केला होता जेव्हा त्यांनी पहिली मॅच खेळली या स्पर्धेमध्ये, आणि त्यानंतर यावेळेस देखील या मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे. पुन्हा एकदा बीट केलाय. बॅट फिरली आहे विदाउट कनेक्शन, नो रिॲक्शन. येथून देखील मात्र हा टॉट बॉल येतो आणि टॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. बॅटिंग करत असताना शिवसंघर्ष मोपाडा संघ धावा बनवल्या फक्त 17 स्कोर कार्ड वरती, आणि येणारे मात्र आता 18 बॉल. स्वर्गीय मनीष इलेवन कांबे संघाला 18 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू 18 धावा यावेळेस डिफेंड केल्या जातील का? शिवसंघर्ष मोपाडा संघ कैवल्य 11 या नावाने खेळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली करता आली नाही, गोलंदाजी चांगली होईल का? खरं तर हे मैदान त्यांच्या टीमसाठी नवीन नाहीये. बरीचशी प्रॅक्टिस त्यांच्या टीमचे खेळाडू सातत्याने या मैदानावरती करताना आपण पाहिलेले आहेत, परंतु यावेळेस परिस्थिती उलट आहे. मॅच सध्या तरी स्वर्गीय मनीष इलेवन कांबे टीमच्या बाजूने आहे, जिथे 18 बॉल आणि विजयासाठी फक्त 18 धावांची गरज. पुढील मॅच टीम गावदेवी पांचशील आणि अपटीबी दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला विनंती आहे की टॉस करण्यासाठी लगेच आपण या ठिकाणी यावं. टॉस बॉक्समध्ये टीम गावदेवी पांचशील आणि अपटीबी दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच या. तिरंगा चषक 2026 आपण पाहतोय, आणि आज या ठिकाणी माजी सरपंच आणि आताचे रिस पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे कृष्णाशेठ पारंगे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी राजेश शोले आणि सागर धनगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृष्णाशेठ पारंगे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कृष्णाशेठ यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा या तिरंगा ट्रॉफीमध्ये. कित्येक मान्यवर आपण आज सकाळपासून येथे पाहिलेले आहेत. कृष्णाशेठ यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. मैदानामध्ये आपण पाहतोय कांबे आणि शिवसंघर्ष मोपाडा, मनीष इलेवन कांबे आणि शिवसंघर्ष मोपाडा मॅच चालू आहे. कृष्णाशेठ पारंगे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. त्यांनाही शुभेच्छा आहेत पंचायत समितीसाठी. सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय. मनीष इलेवन कांबे आणि शिवसंघर्ष मोपाडा 3 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. दरम्यान बघा एक सूचना आहे. खरं तर नरेश नारायण शिंदे या नावाचा मुलगा चौकून ही स्पर्धा पाहण्यासाठी आला होता आणि तो आता सापडत नाहीये. त्याचे वडील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आपण ही अनाउन्समेंट करा. नरेश नारायण शिंदे, आपण जिथे कुठे असाल लगेच आमच्या कॉम्बॉक्सशी आपण संपर्क साधायचा आहे. तुमचे वडील या ठिकाणी तुम्हाला शोधतायत चौक इथून. मात्र हा मुलगा या मैदानावरती क्रिकेट पाहण्यासाठी आला होता, स्पर्धा पाहण्यासाठी आला होता, पण अजूनही तो घरी पोहोचला नाहीये. त्याचे वडील अतिशय चिंतेमध्ये आहेत.
आणि त्यामुळे त्यांचे वडील इथपर्यंत आले. त्यांनी सांगितले की आपण ही अनाऊन्समेंट करा. त्यामुळे नरेश नारायण शिंदे, आपण जिथे कुठे असाल आमच्याशी संपर्क करायचा. आपले वडील या ठिकाणी आहेत, आपली वाट पाहत आहेत. चलिए मैदान के अंदर चल रही है तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का अष्टविनायक क्रिकेट क्लब मोपाड़ा इनकी ये तिरंगा ट्रॉफी 2026 में आपका अपना मानस मनोरी आप सभी का करूंगा स्वागत। मैदान के अंदर चलेंगे तो बात करेंगे क्रिकेट की। कैवल 11 शिव संघर्ष मोपाड़ा के सामने स्वर्गीय मनीष 11 कांबे की ये दूसरे राउंड की पहली लड़ाई, जहां पर आने वाली 18 गेंदी जीतने के लिए 18 का समीकरण मैदान के अंदर। अंपायर का आएगा मैच ऑन होने का इशारा। सलामी बल्लेबाजों की जोड़ी भूषण मात्रे और उनके साथ विघ्नेश कुरंगड़े मैदान के अंदर दाखिल होते हुए गेंदबाजी की भागदौड़ को संभालते हुए P1 के पहले ओवर में आकाश तेलंगी बॉलिंग ट्रैक पर आपको नजर आएंगे। शुरुआत करते हुए मैच की पहली गेंद यॉर्कर थी, चढ़ में डाली, लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट ऑन लाइन पर डिलीवर्ड होती हुई खामोश किया पहली गेंद पर विघ्नेश कुरंगई को। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी बोल्ड बैन बॉलर यॉर्कर, जो हमेशा हम बात करती है सबसे खतरनाक गेंद होती है। वेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग यॉर्कर देखने को मिली, डॉट के साथ शुरुआत। डांडी गुल कर दी इस बार, फर्नीचर को डिस्ट्रॉय किया। भले ही बल्लेबाजी हमारी कमजोर हुई हो, गेंदबाजी में हमारी ताकत इस मैदान के अंदर हमेशा दिखाई देगी। यह आकाश तेलंगी का स्टेटमेंट मैदान के अंदर। पहला छक्का स्वर्गीय मनीष 11 कांबे को। डीजे पहला झटका मिला, टंडिया उखाड़ फेंकी। विघ्नेश कुरंगे टीम के लीडिंग बैटर खाता नहीं खोल पाई है, जीरो के योगदान पर जाएंगे वापस टगआउट में। नंबर 3 पर न्यू बैटर मैदान के अंदर दाखिल होते हुए आर्यन कुरंगे मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए, और आर्यन के लिए इनाम यहां पर जरूर आया है। हमारे भावेश ओमले इनकी तरफ से ये इनाम है। आर्यन के हर एक छक्के के लिए भावेश ओमले इनकी तरफ से 500 का इनाम मैदान के अंदर दिया जाएगा। नंबर 3 की पोजीशन पर यह खिलाड़ी, नौजवानों से भरपूर ये टीम। हालांकि इस सीजन की जब शुरुआत की थी इस टीम ने कामोटे जैसे बड़ी टीम के सामने ए ग्रुप में मैच खेली, जिगरा दिखाया। हालांकि पहले मैच में हारे जरूर, लेकिन ए लॉट्स में खेलने का जिगरा भी दिखाया था स्वर्गीय मनीष 11 कांबे ने। ये टीम डरती नहीं है, निडर है, बैक ऑफ है, किसी से भी खेल सकती है। और क्या कमाल का प्रदर्शन होता हुआ। यहां पर शुरुआत थोड़ी सी खराब बैटिंग में, शुरुआती 2 गेंदों पर अभी तक अकाउंट खुला नहीं, 1 विकेट को लूज किया आर्यन कुरंगे नंबर 3। ऑन साइड पर स्लॉट वाली गेंद डिपॉजिट किया जाएगा मिड विकेट के बाहर, 1 बाउंस ओवर द रोप। आर्यन आए, आर्यन छाए, गेंद सीमा पार नंबर 4। 4 रन यहां से मिलेंगे। बढ़िया शुरुआत कर दी है, पहला वार पहला 4 बैटिंग करते हुए आर्यन कुरंगे के बल्ले से टीम स्वर्गीय मनीष 11 कांबे के लिए आता हुआ। टीम का अकाउंट यहां से ओपन किया जाएगा। P1 का पहला ओवर 30 यार्ड मीटर का फील्डिंग रिस्ट्रिक्शन, 2 खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल के बाहर फील्डिंग करते हुए। जैसे मिड विकेट पर बाउंड्री आई तुरंत कैवल 11 शिव संघर्ष मोपाड़ा के कप्तान ने मिड विकेट पर एक फील्डर लगाया। कप्तानी भी बहुत जरूरी होती है। बैकफुट से ड्राइव करना चाहते हैं, कट करना चाहते थे, पॉइंट के जोन पर गेंद ट्रैवल की जाएगी, 1 रन पूरा। अच्छी बैटिंग मैदान के अंदर होती हुई। इंटरनेशनल क्रिकेट में आप देखते हैं बड़े हिट आने के बाद सिंगल डबल ली जाती है, स्ट्राइक रोटेट की जाती है, अपने आप को गेम टाइम दिया जाता है, अपने पार्टनर को मौका दिया जाता है। सारी चीजें आपको इस मैच में भी दिखाई देंगी। प्रेजेंस ऑफ माइंड इज वेरी मच इंपॉर्टेंट इन क्रिकेट गेम। सेंसिबिलिटी, मैच्योरिटी, पेशेंस, ये 3 चीजें आपके खेल में जब होंगी यू विल बिकम अ ग्रेट क्रिकेटर, हमेशा मैंने बताया। ऑफ साइड पर बढ़िया स्ट्रोक, क्रिकेट की खूबसूरती को दिखाया। मरीन ड्राइव से खूबसूरत लॉफ्टेड ऑफ ड्राइव की जाएगी, वाइड स्ट्रॉन्ग ऑफ सीमा पर, रन मिलेंगे 4।
भूषण मोत्रे 15वें बल्लेबाज बने इस प्रतियोगिता में, जिन्होंने 4 के साथ अपना खाता खोला। जब हमारे साथ हमारे जिगरी दोस्त मयूर पाटिल सर एज एन ऑफिशियल स्कोरर के तौर पर होते हैं, रायगढ़ में एक नामचीन स्कोरर अब वो बन चुकी है, मैन फ्रॉम नारपोली, बहुत बड़ा नाम उनका भी। जड़ में डाली थी इस बार, यॉर्कर थी, खोद के निकालना, हेलीकॉप्टर लॉन्च करना चाहती है, कनेक्शन हुआ नहीं। No connection between bat and ball. That's why the players are taking the 1 run and this is the end for the first over. पहले ओवर का खेल मैदान के अंदर यहाँ से किया जाएगा समाप्त। पीछा करना है 18 का, बल्ले के सहारे वो 1 रन आई, टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 10। समीकरण बनेगा आने वाली 12 गेंदे जीतने के लिए 8 रनों की जरूरत मैदान के अंदर स्वर्गीय मनीष इलेवन कांबे को। 10 का आंकड़ा स्कोर कार्ड पर जब आता है, भारत रत्न द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंदुलकर, इनकी याद सभी को आती है। एक ऐसा खिलाड़ी जिन्होंने अपने उम्र के 16वें साल में इंटरनेशनल क्रिकेट में डेब्यू किया, अपने उम्र के 40 साल तक क्रिकेट खेला, 24 साल का उनका क्रिकेटिंग करियर रहा और उसी वजह से गॉड ऑफ क्रिकेट ये नाम उन्हें दिया गया। ये सारी चीजें बताना भी बहुत जरूरी, रिकॉर्ड्स बहुत इंपॉर्टेंट होते हैं। भारत का एक ऐसा हीरा जो इतिहास के पन्नों में सुनहरे अक्षरों से लिखा जाएगा, भारत रत्न द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंदुलकर। ये 10 का आंकड़ा बना है स्कोर कार्ड पर, उनका जर्सी नंबर भी 10 था और जब वो रिटायर्ड हुए बीसीसीआई ने उस 10 नंबर की जर्सी को भी रिटायर किया उनके सम्मान में। ये चीजें भी बताना बहुत जरूरी। फिलहाल 12 गेंदे 8 का समीकरण, गेंदबाजी में बदलाव होता हुआ दूसरा ओवर शुरू किया जाएगा। बॉलिंग ट्रैक पर आएंगे अनिकेत गायकवाड़। अनिकेत गायकवाड़ के हाथों में ये गेंद है, 12 में 8 आपको बचानी है, संघर्ष आपको मैदान के अंदर करना है, लड़ाई करनी है। इफ यू वर्क हार्ड यू विल गेट द सक्सेस, ये हमेशा कहती है। गेंदबाज शुरुआत करेंगे यहां से अनिकेत गायकवाड़। बॉलिंग ट्रैक पर 12 में 8 पहुंचानी है, मैदान के अंदर आपको कोशिश करनी है, मैदान के अंदर आपको लड़ाई करनी है, मैदान के अंदर आपके अस्तित्व को टिकाना है, तो यहां से आपको डॉट गेंद फेंकनी बहुत जरूरी। ऑन साइड पर स्लॉट वाली गेंद, धड़ाका दिया, लेकिन क्या बात है, कमाल की एफर्ट दिखाई, इंटरनेशनल लेवल वाली एफर्ट। खिलाड़ी थे आर्यन मोगल, क्या बात है भाई, आर्यन की तारीफ की जाएगी। एक ही रन मैदान के अंदर मिलता हुआ, 5 रन बचाए अपने टीम के लिए। ईच एंड एवरी रन इज वैल्यूएबल इन क्रिकेट गेम व्हेन यू आर डिफेंडिंग, और वही मैदान के अंदर दिखाई देता हुआ। अच्छी फील्डिंग 7 फील्डरों को भी मैदान के अंदर मिली है। टीम कैवल्य 11 शिव संघर्ष मोहपाड़ा के गेंदबाजों को अगली गेंद करेंगे अपने ओवर में। स्लोवर लेंथ थी, गति परिवर्तन किया, उंगलियां फेरी थी, वेरिएशंस आर यूज्ड बाय द बॉलर। गेंद बल्लेबाज को समझ में नहीं आई है, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। समीकरण फिर एक बार बदला, गेंदें बचेंगी 10, रन बनानी है 7। अगर होगा तेरा मेरा साथ तो बनेगी बात, ये हर बार मैंने बताया, लेकिन यहां पर 10 में 7 बनानी है। गेंदबाज बॉलिंग मार्क पर तैयार होते हुए, फिर एक बार बल्ला घूमा, एक और बार ये डॉट गेंद हो सकती है। स्ट्राइक रोटेशन करना चाहते थे भूषण मोत्रे और उसी कोशिश में आर्यन कुरंगे को अपने विकेट को सैक्रिफाइस करना पड़ेगा। दूसरा छक्का स्वर्गीय मनीष इलेवन कांबे को। दूसरा विकेट मैदान के अंदर गिरा है। कोशिश आपको हमेशा करनी पड़ती है, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती, ये हमेशा कहा जाता है। अपनी हार पर जो रोए वो जिंदगी में आगे क्या बढ़ेगा, और मुसीबतों को देखकर जो पीछे हट जाए वो कामयाबी की सीढ़ियां क्या चढ़ेगा। मुश्किलें भले ही आपके सामने हो, लेकिन लड़ना आपके पास एकमात्र पर्याय, और वो लड़ाई करते हुए कैवल्य 11 शिव संघर्ष मोहपाड़ा मैदान के अंदर। 9 गेंदें जीतने के लिए 7 रन बनानी है। कमाल की 3 गेंदें रही है इस ओवर में अनिकेत की। हल्के हाथों से खेला, दिशा दिखाई, टच एंड पुश वाला गेम प्ले मैदान के अंदर। सिंगल को भूषण मोत्रे द्वारा यहां से कन्वर्ट किया जाएगा। अच्छी सेंसिबिलिटी है भूषण मोत्रे के पास, उनको पता है कि गेंदें अब हमारे पास है, रन कम है, और ऐसे सिचुएशन में जल्दबाजी करने की जरूरत नहीं है। अच्छी टेक्निक का अगर हम यूज करेंगे, अच्छी बैटिंग का यूज करेंगे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स खेलेंगे, जीत आसानी से मिल सकती है, और इस सारी टैक्टिक्स को यूज किया भूषण मोत्रे ने। आदि मोत्रे मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए नेट नंबर 4 की पोजीशन पर। 6 गेंदों पर 28 की वो शानदार पारी इस प्रतियोगिता के पहले मैच में आदि मोत्रे ने खेली थी। लेफ्टी बैटर हमेशा क्रिकेट में घातक। गेंदें बचेगी यहां से अब 8, और जीतने के लिए 6 रनों की जरूरत मैदान के अंदर। 12 बनी है, 12 कौन किसके बजाएगा। फुल टॉस गेंद थी, कन्वर्ट नहीं कर पाए।
एलिवेशन नहीं था। ऑन साइड पर काउ कॉर्नर पर गेंद, दूसरे की कोशिश, रन आउट का मौका, लेजी फील्डिंग की, ओवर थ्रो किया गया, तीसरे की कोशिश और 3 रन मैदान के अंदर यहां से पूरे किए जाएंगे। खराब परफॉर्मेंस से कैवल 11 शिव संघर्ष मोपाड़ा के फील्डर्स के द्वारा, जहां पर 5 रन बचाए थे, आपने वो 6 को बचाने के साथ साथ 1 रन कन्वर्ट था, यानी 5 बचाए, और आपने यहां पर 1 रन था, वहां पर 3 रन खर्च भी किए। क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरा हुआ, वक्त बदलता है, पत्ता पलटता है। मैदान के अंदर के यहां से अभी भी जीतने की ताकत रखती है गेंदबाजी करती हुई टीम। 7 गेंदें बची है, मात्र 3 रनों की जीतने के लिए जरूरत। अनिकेत गायकवाड़, ये गेंद डॉट निकालना जरूरी, विकेट निकालना जरूरी। अगर डॉट विकेट आती है तो मजा आएगा। यहां पर बीट किया, बिल्कुल एच लगा है, विकेट कीपर के पास कैरी भी की जाएगी। द शॉट इज गोस फ्लॉप, द बॉल हैज टेकन द एज एट द टॉप एंड विकेट कीपर टेक्स इट कंफर्टेबली। तीसरा छक्का स्वर्गीय मनीष शिलवन कांबे को। ऑपरेटर मैदान के अंदर कैवल 11 शिव संघर्ष मोपाड़ा स्वर्गीय मनीष शिलवन कांबे का दूसरे राउंड का पहला मुकाबला। आने वाली 6 गेंदें जीतने के लिए मात्र 3 की जरूरत मैदान के अंदर आपको यहां से नजर आएगी। 6 गेंदें 3 रन, मैदान के अंदर लड़ाई तो की है, 18 में 18 बचाने थे और 6 में 3 का समीकरण बनता हुआ। चलिए फील्डिंग को सेटल कीजिए, शिव संघर्ष मोपाड़ा टीम फील्डिंग तुरंत आपकी सेटल होनी चाहिए। 6 में 3 मेहमानों का आगमन हमारे मंच के ऊपर होता हुआ, सभी मेहमानों को मैं स्वागत करूंगा इस प्रतियोगिता में। तिरंगा ट्रॉफी 77th रिपब्लिक डे हमारे भारत देश के लिए जो आज हमने सेलिब्रेट किया, इंडियन कॉन्स्टिट्यूशनल डे भी हम कहती है। लो स्कोरिंग की मैच इससे पहले भी हुई थी, 35 चेस करने नहीं दिए थे, लेकिन मैदान के अंदर 18 में 18 क्या बनेंगे या बचाए जाएंगे, क्या होगा मैदान के अंदर, ये बात भी और से देखने लायक। शुरुआती 2-3 गेंदें डॉट आती है, कैवल 11 शिव संघर्ष मोपाड़ा इस मुकाबले में कमबैक करने की ताकत रखती है। मैं हमेशा कहता हूँ शक्कर मीठी होती है, हर लावनी पे सीटी होती है, और जो हारी हुई बाजी को पलट दे वो चाणक्य नीति होती है। क्या उस चाणक्य नीति का इस्तेमाल मैदान के अंदर होगा, ये बात भी यहाँ से देखने लायक। गेंदे बची है, 6 रन बनानी है 3। टीम कैवल 11 शिव संघर्ष मोपाड़ा का भविष्य अपने हाथों में लेकर शुभम भोईर गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगी। आखिरी ओवर 6 में 3 बचाने हैं, कौन बनाएगा रन 3, कौन बजाएगा किसकी बीन और किसकी होगी रात रंगीन, ये तो आने वाला समय आपको बताएगा। जहां पर 6 में 3 बचानी है, चलिए स्पीड अप कीजिए, इतना टाइम नहीं है, डोंट टाइम पास, प्लीज प्ले फास्ट फॉरवर्ड। 6 में 3 मजा आएगा इस मैच में। नंबर 5 पर सार्थक भाई दाखिल हुए। पहली गेंद थी, लीव किया आउटसाइड द स्टंप, गलती कर बैठी है। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। हर बार मैंने बताया व्हाइट बॉल्स आपको नहीं फेंकनी है, जीतना अगर आपको है अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का तो कद क्या नापना आसमान का। अगर मन में ठाना है कि जीतना है, परिस्थिति कैसी भी हो लड़ाई आपको करनी पड़ती है। पहली बॉल वाइड आई, यानी कि बल्लेबाजी करते हुए टीम मजबूत। 6 गेंदे 2 रनों का समीकरण आपको यहां से बिल्कुल नजर आएगा। 6 बॉल 2 रन, कंपलसरी चेसिंग इज द रूल ऑफ द टूर्नामेंट। इसी वजह से 6 में 2 बनानी बहुत जरूरी है। 6 में 2 अब बल्लेबाज के ऊपर दबाव बनाया जाएगा। 30 यार्ड सर्कल के अंदर बहुत सारे खिलाड़ी आते हुए एकदम बल्लेबाज की आंखों के सामने भी प्रेशर क्रिएट किया जाएगा। 6 में 2 यहां से ऑन साइड पर ड्राइव किया, 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए भाग, मिलका भाग, दूसरे के लिए भाग, जीत के लिए भाग और 2 रन पूरे। स्वर्गीय मनीष शिलवन कांबे तिरंगा ट्रॉफी 2026 प्रतियोगिता की दूसरी जीत। वेरी वेल प्लेड एंड मैनी मैनी कांग्रेचुलेशंस। मैन ऑफ द मैच
चं पारितोषिक दिलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅचसाठी खरं तर पहिल्या मॅचमध्ये पण जो संघ आपल्या टीमसाठी हिरो बनला, या मॅचमध्ये पण जो खेळाडू आपल्या टीमसाठी हिरो बनला त्याचं नाव आहे आदी म्हात्रे, जे म्हणतात या मॅचचे हिरो. मानस खरं तर पहिल्या मॅच मध्ये पण आधी मात्रेनं 2 षटकार आणि 3 षटकार आणि 1 चौकार म्हणून मॅच जिंकवली होती. 6 चेंडूमध्ये ज्याने 28 धावा केल्या होत्या तोच ठरला मॅन ऑफ द मॅच. मी कृष्णा शेठ पारंगी यांना विनंती करेन मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी.